मैंने उसको चैलेंज दिया है, अगर 18,000 वोट मेरे प्रभाग 23 से होते हैं, साला तू 1000 वोट क्रॉस करके बता, तो नाम बदल के रख दूंगा। काटेकर तेजस मनोज 3052 मते, अपक्ष। मतमोजणी चालू होईल, 1000+ पडले, व्हिडिओ येईल, स्टेटसवर सर्वांनी लावायचा। काळे कावळे आपल्याला दिसणार नाहीत। येणारी 5 वर्ष कामातर गावात पूर्ण 21 नंबर युगात विकास होणार आहे आणि गुंदवली गावाच्या एका पिल्लाला नामांकन सोहळा लवकरच करायचा आहे। भरपूर काय आरोप होते, त्यांचा उत्तर मतदारांनी मतसंघात दाखवला। 5000+ निवडून 5000+। गोष्ट काटेकरांना घरी बसवणारा अजून पैदा नाही झाला। 23 नंबर वार्डात 1000+ मतदान पडलं तर राजकारण सोडेन, असा त्यांचा वक्तव्य होता। मतमोजणी चालू होईल, 1000+ पडले, व्हिडिओ येईल, स्टेटसवर सर्वांनी लावायचा। राजकारण संपल लावायचंच। भरपूर गोष्टी खोट्या होत्या, आता सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचा टाइम नाही। सर्व मतदारांना मी परत धन्यवाद करतो की आमच्या 21 नंबर पॅनलला जास्तीत जास्त मतदान करून निवडून दिलं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व मतदार बंधू भगिनींचा सर्वप्रथम आभार मानतो सर्व पॅनलच्या वतीने। आजचा विजय आहे तो या मतदारसंघातील सर्व मतदारांना व नागरिक बंधू भगिनींना समर्पित करतो, ज्याने गेली 35 वर्षे सातत्याने मला पाठपुरावा करून पाठीमागे राहून मला पुढे येण्याचा प्रयत्न केलेला आहे, सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचे आभार। आज भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचा संपूर्ण पॅनल आपण निवडून दिला। यापुढे असंच विकास कार्य पुढे चालू ठेवणार असून चांगल्या प्रकारची सेवा घडवण्याची संधी मला दिलेली आहे। आपण या विभागात धनिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश केला होता, त्या प्रवेशाचा आपण सर्वांनी बिमोड केलेला आहे। ज्यांना मी हाताला धरून महापालिकेत नेलं होतं ते माझ्या आडवेवाले होते, त्यांना तुम्ही सगळ्यांनी आडवे करून कुठेतरी फेकून दिलेलं आहे। मनोज काटेकर फक्त ज्या दिवशी इलेक्शनचा फॉर्म भरतो त्या दिवसापासून तर आतापर्यंत राजकारण करतो, त्यानंतर फक्त समाजसेवक म्हणूनच काम करत असतो। पण यापुढे काही लोकांना लक्षात ठेवण्याची सर्व शिवसैनिकांची आणि माझ्या सहकाऱ्यांची इच्छा आहे। सहकाऱ्यांची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहे। परिसराची वाट लावायला घेतलेली होती, संपूर्ण ताळाली त्या भागातील सर्व झोपडपट्टी बसून गुंड प्रवृत्ती लोक जमा करून या ठिकाणी त्यांनी कामत करून स्वारी केली होती। त्या स्वारीचा आई वरालदेवीच्या कृपेने आपण सर्वांनी बिमोड केलेला आहे। त्याच्यापुढे मी माझा मुलगा तेजस काटेकरला उभं केलं होतं, कारण त्याला वार्ड नंबर 22 मध्ये शिंदेचं तिकीट दिलं होतं। तो तिकीट नाकारून मी कमलाकर पाटलाला तिकीट दिलं आणि माझ्या मुलाला तेजस समोर नेलं। माझा मुलगा मला जर वेळ मिळाला असता अजून 10 दिवसाचा तर त्याला मनोज काटेकर काय आणि गुरु काय असतो ते समजलं असतं। म्हणून आता तिथं मोजणी चालू होणार आहे। तेजस काटेकरला मी न जाता किती मतं पडतात ते बघा तुम्ही। या ठिकाणी त्यांनी नौक्या लोकांना सहकार्य हाताला पार धरून त्यांची धनिकांची संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे। ताडाली परिसरामध्ये संपूर्ण तो ब्रिज मध्ये त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला होता। तो ब्रिज गावामध्ये आणून त्यांनी खरं तर त्या गावाच्या विकासाला कंपाऊंड घातलेला आहे, कारण त्या ठिकाणी अनेक लोकांच्या जागा होत्या, त्या जागेला खीळ बसलेली आहे, तिथं डेव्हलपमेंट होणार नाही तो ब्रिज उतरवल्यामुळे। खरं तर त्या लोकांना समजलं नाही, गावच्या लोकांना नक्कीच पुढे काही दिवसांनी समजेल। आणि अशा ज्या गुंड आणि झुंडशाहीच्या लोकांना फक्त प्रत्येकाला जो त्याचा बाप दिसतो त्याला बाप बोलायचा निपटून काढायचं, ही त्याची प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्तीचा बिघड होईल।
कामतघरच्या परिसरातील जनतेप्रमाणे ताडाची जनता सुज्ञपणे निर्णय घेईल यापुढे असे मला वाटते आणि आपण सर्वांनी माझा ऐतिहासिक विजय संपादन केलेला आहे.